learn about telling the time. म्हणजे आज आपण इंग्रजी मधून वेळ कसा सांगायचा याविषयी शिकणार आहोत. तर बघा ही आपली 12 तासाची घड्याळ आहे. याच्यामध्ये किती वाजलेले आहेत? तास काटा आहे 5 वर आणि मिनिट काटा आहे 12 वर. किती वाजलेले यामध्ये? 5 वाजलेले. किती वाजलेले? 5. मग याला आपण इंग्लिश मधून कसं म्हणतो? इट्स. काय म्हणतो? इट्स 5 o'clock. आपण इथे लिहिणार 5. इट्स 5 o'clock. त्यानंतर ज्यावेळेस 5 वाजून 5 मिनिटं होतील, मिनिट काटा जर सरकला आणि इथे 5 मिनिटापर्यंत आला तर काय होणार? 5 वाजून 5 मिनिटं. 5 वाजून 5 मिनिट झाले. याला आपण इंग्रजी मधून कसं म्हणणार? इट्स 5 past. काय म्हणतोय? पास्ट. इट्स 5 past 5. इट्स 5 past 5. म्हणजे 5 मिनिट झाले. किती वाजून? 5 वाजून 5 मिनिटं झाले. म्हणून इट्स 5 past. मग हे किती जर मिनिट काटा 2 वर आला तर किती मिनिट पास्ट होतील? तर इट्स 10 past. इट्स 10 past 5. अगेन 5. म्हणजे 5 वाजून 10 मिनिट झाले. याला आपण काय म्हणणार? इट्स 10 past 5. 5 वाजून 15 मिनिटाला काय म्हणणार? इट्स 15 past 5. त्यानंतर इट्स 20 past. काय ना? इट्स 20 past 5. त्यानंतर 5 वाजून 25 मिनिट झाले. झाले म्हणून आपण पास्ट शब्द वापरतोय. म्हणून काय येणार? इट्स 25 past 5. त्यानंतर 5:30. ज्यावेळेस 5:30 वाजतील त्यावेळेस आपण काय म्हणणार? इट्स हाफ पास्ट 5. हाफ. काय वापरला इथे शब्द? हाफ. इट्स हाफ पास्ट 5. त्यानंतर काय येणार माहिती का? 5:30 च्या नंतर आपला पास्ट हा शब्द जाणार आणि पास्टच्या ऐवजी येणार टू. काय येणार आहे? टू. आणि 5 नंतर किती वाजणार आहे? 5 नंतर 6 वाजणार आहेत आणि म्हणून किती पुढे येणार आहे? 6 to 6. कसं बघूया आपण? 5 वाजून 35 मिनिटं म्हणजे 6 वाजायला 25 मिनिट बाकी आहेत. 6 वाजायला किती मिनिट बाकी आहे? 25. आणि म्हणून काय वेळ येणार?